नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. मारुती रामदास आगविले, राहणार येठेवाडी, खंदरमावाडी ग्रामपंचायत, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हां, तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर? हो. तर मला सांगा दादा, हा जो टोमॅटोचा तुमचा प्लॉट आहे, साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 30 दिवसाचा प्लॉट आहे हा. किती? 30 दिवसाचा. हां, म्हणजे 30 महिन्याचा दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर? हो. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, हा. त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हो. हे तुम्ही काय केलं आहे, ज्या पिरियडला आपण बेसल डोस टोमॅटो या पिकासाठी खाली भरतो मल्चिंगमध्ये, हो. तर त्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये टाकलेली बरोबर? टाकीले बेड. हा, बेसल डोसला. हो. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली, तर तुम्हाला दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले? आम्हाला याची फुटवा बिटवा भरपूर आहे. हां सटिंग बिटिंग भरपूर आहे, कळी वेळी भरपूर आहे आणि एक कारण असं हां, का त्याचं म्हणजे फुलगळ होत नाही बरोबर. आतापर्यंत. म्हणजे तुम्ही पूर्ण ऑर्गॅनिक खतं वापरली जैविकची बरोबर? दादा व्हरायटी कोणती बोलले? हे 6 व्हरायटी. हा, 6 व्हरायटी बरोबर. आता दादा जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर डायरेक्ट खालून खोडाला एकदम जबरदस्त फुटवा आहे बरोबर? हो. म्हणजे जमीन लगत त्याने डायरेक्ट खोडातून फुटवा आहे झाडाला. फुटवा आहे direct. आणि महत्वाचं जर पाहिलं ना, तर कांड्यांमध्ये जर बघितलं ना, प्रत्येक याच्यात फुटी. हा, फुटी फुटी आणि फुलकळीचा हे पॉइंट निघले कांड्यांमध्ये. हा, म्हणजे कांड्यांमध्ये फुलकळी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट आहे ना, खालून खोडातून तर वरती जर पाहिलं ना, तर भरपूर प्रमाणात अशी फुलकळी. हो. हे बघा ना, आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना, हो. तर एकदम जबरदस्त अशी आहे ना फुलकळी प्लॉटमध्ये बरोबर? हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? आम्ही समाधानी आहे ऑर्गॅनिक कार्बन खते वापरून. हा, तुम्हाला ही जी आपली खतांची माहिती ही दादा कुठून भेटली? म्हणजे ज्या ही तुम्हाला जे आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, याची माहिती कोणी दिली तुम्हाला? ते डोके मेंगाळ, ते मेंगाळ हा, म्हणजे त्यांनी वापरलेले आहेत. मेंगाळ. हो. हा, तुमचे पाहुणे कुठले? हो, पाहुणे आंबेगाव. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये बरोबर? हो. मग त्यांनी स्वतः त्यांच्या प्लॉटला वापरलेले हो. तुमच्या पाहुण्यांनी बरोबर? हो. आणि त्यांचा प्लॉट पाहिल्याच्या नंतर हो. तुम्ही मग आपल्या प्लॉटवर प्रयोग केलेला आहे, म्हणजे आपण तुमच्या प्लॉटवर ही स्वतः वापरलेली बरोबर? वापरलेले, हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांबद्दल काय सल्ला असेल दादा? शेतकऱ्यांना आम्ही असं सांगू शकतो का आपण जो बेसल डोस भरतो ना टमाट्याला वगैरे, दुसऱ्या पिकाला, झेंडूला वगैरे, त्यांनी हे कार्बनिक दाणेदार खतं वापरले तर याचा रिझल्ट एक नंबर आहे. हा, म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात वापरलेले आणि अनुभव घेतलेला आहे बरोबर? हो. हा, तर धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. हो. ओके.